मला एक जणाने विचारलं, अरे वारकरी संप्रदाय म्हणजे नेमका कुणाचा संप्रदाय आहे हा? कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा संप्रदाय? त्याला सांगितलं की हा वारकरी संप्रदाय कुठल्या जातीचा नाही, कुठल्या वर्णाचा नाही, कुठल्या पंथाचा नाही. हा वारकरी संप्रदाय सगळ्यांना सामावून घेणारा, ज्याला बोलता येत नाही त्याचा सुद्धा तो वारकरी संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद बोलविले आणि माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जातीतला, शूद्रातला शूद्र, अतिशूद्र अशा प्रत्येकाला मिळून 18 पगड जातीला एकत्र करून उभा झाला तो आमचा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायावरती अनेक आघात झाले आणि वारकरी या शब्दाचा अर्थ जर घेतला तर वारकरी म्हणजे शब्दांचा वार करणारे ते वारकरी आहे. आणि अनेक अभंगांच्या माध्यमातून तुकोबारायांनी वार केलेले शब्दांचे, जे की जिथे कुठे अन्याय व्हायचा त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ज्ञानोबा तुकोबारायांनी केलं. विरह, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना घडते की जगणं नको वाटतं, आयुष्यामध्ये दुःख यायला लागतं. आणि माऊलींच्या आयुष्यात सुद्धा दुःख आल्यानंतर माऊलींनी कसा अभंग लिहिला असेल, जो अभंग आहे आपण या वारीच्या वाटेवरती ऐकणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या मी अपेक्षित ठेवतोय. आणि गातायत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका भारतीजी नळगे यांच्या सुमधुर आवाजात आपण ऐकूयात पुढील अभंग रचना.